नमस्कार, मधुशाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण लहान बाळासाठी डाळ तांदळाची पेस्ट घरच्या घरी कशी बनवायची ते बघतोय. अगदी कुठलेही प्रिझर्वेटिव्ह किंवा काही केमिकल न वापरता एकदम मस्त होममेड अशी तुम्ही याला होममेड सेरेलॅकसुद्धा म्हणू शकता. तर अशा पद्धतीची डाळ तांदळाची पेस्ट कशी बनवायची ते आपण बघतोय. अगदी 2 ते 3 महिने आरामात टिकते, अजिबात खराबसुद्धा होत नाही. तर इथं मी 1 वाटी जाड तांदूळ घेतलेला आहे. आता तांदूळ वापरताना तुम्ही कोणताही सुवासिक तांदूळ वापरला तरीसुद्धा चालेल किंवा त्याऐवजी जो आपला जाड रेशनचा तांदूळ असतो तर तो तांदूळ इथं मी घेतला आहे, कारण तो जाडसर असतो आणि त्याची जी पावडर असते तीसुद्धा छान तयार होते. 1 छोटी वाटी मुगाची डाळ घेतली आहे, जी तुमच्याकडे जर घरची मुगाची डाळ असेल तर उत्तमच, पण ही विकतची आहे, पण अनपॉलिश आहे. 1 अर्धी वाटी मसूर डाळ घेतलेली आहे, 1 छोटा चमचा जिरं, 1 चमचा धणे घेतलेत आणि अर्धा चमचा ओवा घेतले आणि 7 ते 8 बदाम घेतलेत. तर आता हे जे यातले काही धुवायचे जे साहित्य आहे तर ते एका वेगळ्या चाळणीमध्ये मी काढून घेतले. तांदूळ आणि 2 डाळी आपण हे स्वच्छ अशा पाण्याने धुवून घेऊयात आणि चाळणीवरती नितळत ठेवायचे. बाकीचे जे पदार्थ आहेत ते धुवायचे नाही आहेत, ते तसेच आपण भाजून घेऊयात. आता हे धुतल्यानंतर एका कपड्यावरती काढून घ्यायचे आणि याला असंच फॅनखाली 1 ते 1.5 तास मस्त असं सुकवून घ्यायचं. त्याला उन्हात सुकवायची गरज नाही आहे. 1 ते 1.5 तासामध्ये फॅनखाली छान असं कोरडं होतं, कारण विकत आणलेलं असतं आणि रेशनचा तांदूळसुद्धा बऱ्यापैकी काळपट असतो, त्यामुळे व्यवस्थित चोळून स्वच्छ धुवून घ्यायचा, जेणेकरून तो पांढरा शुभ्र होईल. आता हे बघा, छान असं 1-1.5 तासानंतर हे वाळून झालेलं आहे. फार असं वाळलेलं नाही, पण छान सुकलं आहे. याच्यामधला पाण्याचा जो अंश असतो तो पूर्णपणे निघून गेला आहे. आता एका गॅसवरती कढई ठेवून हे छान असं खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे. एकदम कमी किंवा मध्यम गॅसवरती हे भाजायचं आहे, हाय फ्लेम अजिबात करायची नाही. छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि भाजल्यानंतर आता जसं भाजत आलं की 1-2 ते 3 मिनिट राहिल्यानंतर त्याच्यामध्ये आपण बाकीचे पदार्थसुद्धा घालून घेऊयात. सुरुवातीला डाळ आणि तांदूळच भाजून घ्यायचे. जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये बनवताय तर डाळ तांदूळ वेगवेगळं भाजलं तरीसुद्धा चालेल. आता ही जी डाळ तांदळाची पेज आहे 15 दिवसासाठी तुम्ही बनवून ठेवू शकता, त्याच्यापेक्षा जास्त ठेवू नका, कारण लहान बाळांना जितका आणि ताजे पदार्थ तुम्ही द्याल तितकेच त्यांच्यासाठी ते चांगलेसुद्धा असतात. तर आता डाळ तांदूळ छान असे बऱ्यापैकी लालसर भाजलेले आहेत. याच्यामध्ये आता ओवा, बदाम, जिरे आणि धणे सगळेच पदार्थ आपण याच्यामध्ये हलकेसे गरम करून घेणार आहोत. तुम्ही याच्यामध्ये काजूसुद्धा वापरले तरी चालतील. काजू, पिस्ता जे काही तुम्हाला ड्रायफ्रूट आवडतात किंवा तुमचं बाळ जे ड्रायफ्रूट खातं ते याच्यामध्ये तुम्ही घालू शकता. आता 1-2 मिनटं हे छान असं भाजून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून हे जे मिश्रण आहे ते संपूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. ते मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची छान अशी बारीक पावडर करून घ्यायची. आता पावडर करत असताना एकदम बारीक, जसं आपण चपाती भाकरीचे पीठ करतो तशा पद्धतीचं अजिबात करायचं नाही. अगदी 0 नंबर रवा असतो ना, एकदम बारीक रवा, त्या पद्धतीचे पीठ आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. फार जर असं तुम्ही बारीक केलं तर ते थोडंसं खाताना टाळ्याला चिकटतं लहान बाळांच्या. आणि बघा, व्हिडिओमध्ये दाखवते अगदी थोडंसं बारीक रवाळ अशा पद्धतीचं हे पीठ आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. आणि आता हे छान असं मिक्सरमधून काढून घेतलं आहे. आता याचा सुवाससुद्धा खूप छान येतो. आपण याच्यामध्ये ओवा, धणे आणि जिरे वापरलेत आणि वेगवेगळ्या डाळीसुद्धा आहेत. आता एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा तुम्ही, 2 ते 3 महिने आरामात टिकतं. पण मी तर सजेस्ट करेन की जास्त दिवसासाठी बनवू नका, अगदी 15 दिवसासाठी बनवा, खूप होतं. हे जे मेजरमेंट मी तुम्हाला सांगितलं हे 15 ते 20 दिवस तुमच्या 6 ते 7 महिन्याच्या बाळाला आरामात पुरतं. अगदी अर्धा चमचा जरी घातलं ना तरी 1 छोटी वाटी होतं आणि जे बाळ आहे ते एकावेळी तेवढं अन्न खाऊ शकतं. तितक्याच प्रमाणामध्ये आपण बनवायचं सुद्धा. आता या पिठापासून पेज कशी बनवायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. 1 चमचा मी पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये अगदी चिमूटभर सैंधव मीठ घालायचं आणि पाणी घालायचं. आता तुम्ही अर्धा किंवा 1 ग्लास पाणी याच्यामध्ये घालू शकता. मी पाऊण ग्लास पाणी वापरलं आहे. आता अजून मी गॅस चालू केलेला नाही. हे थंड पाण्यामध्ये मिक्स करून याला छान असं चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे पिठातल्या गुठळ्या पूर्णपणे मोडून घ्यायच्यात. तुम्ही जर हे गरम पाण्यामध्ये घातलं तर त्याच्या गुठळ्या होतात. आणि गॅस चालू करून याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. आता याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. जर तुमचं बाळ खरंच 6-6.5 महिन्याचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीचं थोडंसं पातळच त्याला भरवू शकता, कारण ते इतकं मोठं नसतं की बाबा ते असं बसून खाईल, ते झोपूनच खात असतं. त्याच्यामुळे इतकं पातळ म्हणजे पाण्यासारखं, जसं आईचं दूध पितं तसं एकदम लिक्विड स्वरूपामध्ये ही पेज आपल्याला बनवायची 6 महिन्याच्या बाळासाठी. तर तुमचं बाळ जसं मोठं होत जाईल तसं याचा थिकनेस तुम्ही वाढवू शकता. थोडीशी घट्टसर करत जायचं. आता माझं बाळ 7 ते 8 महिन्याचं आहे, तर त्याच्यासाठी मी अशा पद्धतीची पेज बनवते आणि ती अगदी बसून खाते, त्यामुळे तिला झोपून वगैरे चारायची गरज नाही आणि मस्त अशी अगदी आवडीने खाते, एकदम छान लागते. आणि आता हे चारायला घेत असताना तुम्ही याच्यामध्ये अर्धा चमचा वरून साजूक तूप घालायचं. तुपामुळे काय होतं, मुलांची पचन
शक्ती जी असते ती छान सुधारते आणि जर तुम्ही वरचं अन्न दिलं तर त्याचे काहीसुद्धा तुम्हाला वेगळे इफेक्ट जाणवणार नाहीत. तुपामुळे त्या पदार्थालासुद्धा चव छान येते आणि तो पदार्थ पचायलासुद्धा हलका होतो. आणि मस्त अशी आपली इथं डाळ तांदळाची पेज बनवून तयार झाली. तुम्ही एका काचेच्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा, छान टिकते. फक्त त्याला ओलसर हात लावू नका. अगदी फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही, फ्रीजच्या बाहेरसुद्धा छान टिकते. आपण घरी बनवलेले पदार्थ आपलं बाळ जेव्हा आनंदाने खातं किंवा आवडीने खातं तेव्हा त्याच्या आईला जो होणारा आनंद असतो ना तो खरंच खूप वेगळा असतो. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने